महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते. कारण मोदीजींनी आपल्याला 33% आरक्षण दिलेलं आहे, ते आत्ताच जाणवत आहे. आणि सर्व नवीन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचं अभिनंदन. पेट्यामध्ये खूप जबाबदार दिसत आहात, छान दिसत आहात. खरं तर मला आज इतकं बोलवलं, मला काल सांगितलं की तुम्ही साळुंग्र्यांना यायचंय, कारण साहेबांनी हे गाव दत्तक घेतलेलं होतं आणि साहेबांना असा छंदच होता की गाव दत्तक घेणं आणि त्याचा काही ना काहीतरी त्यांना मदत करणं हा त्यांचा पिंडच होता. गेली 40 वर्ष मला वाटतं आमचा 30 वर्षाचा संसार, पण गेली 40 वर्ष ते राजकारणामध्ये असल्यामुळं त्यांना गाव दत्तक घेणे, देहूगाव पण त्यांनी दत्तक घेतलेलं होतं आणि अशाच तऱ्हेने त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला होता. बरीचशी पिंपरी चिंचवडला तुम्ही काय आला असाल तर तुम्हाला आमचं पिंपरी चिंचवड हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं आणि तिथले रस्ते, फ्लायओव्हर्स तुम्ही पाहिलं असेल. आत्ताच एक भाऊ ते सांगत होते त्यांच्या गावाचा सगळं त्यांनी कसा कायापालट केलेला आहे. त्या तऱ्हेने आपण पण सर्वजणी महिला, आपण आपल्या घरातलं बघतो पण लगेच केराची टोपली की आपण सुटलीमध्ये कचरा बघतो की लगेच बाहेर टाकून देतो, आपल्याला सवय लागलेली असते. म्हणजे आता तरी सगळ्या सुज्ञ झालेल्या आहे. आपण ओला कचरा, सुका कचरा एका वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवतो आणि तो वेगळा करतो. घंटागाडी या निमित्ताने आपल्याला भाऊंनी दिलेली आहे आणि त्याचा वापर मला काल भाऊ एक जण आले होते सांगायला, या निमित्ताने आपण करत आहात. ह्याचं मला खरंच खूप कौतुक वाटत आहे की साहेबांना स्वच्छतेची आवड होती आणि ते स्वच्छता या गोष्टीकडे खूप लक्ष देत होते. कारण पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला आल्यानंतर कधी कुठे कचरा जास्त दिसणार नाही आणि त्याचाही मी पण त्याचा हे करते, ओवापोहा करते आणि कचरा कुठेही दिसणार नाही असं अधिकाऱ्यांना निक्षून सांगते आणि ते काम तडीला नेल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मण जगतापांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता 35 लक्ष, जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड 20 लक्ष, नंतर ड्रेनेज अंतर्गत म्हणजे ड्रेनेजची लाईन 14 लक्ष आणि घंटागाडी 6 लक्ष अशी आपल्या गावासाठी या योजना जवळजवळ 75 लाख रुपयांची कामं सुकन्या राऊत विलासे तुमच्या माजी सरपंच होत्या त्यांच्या काळामध्ये केलेली आहेत. माझं जर का भाग्य चांगलं असेल तर माझ्याही काळामध्ये मला काहीतरी तुम्हाला निधी देऊन चांगली कामं करता यावी असा मला तुमच्याकडून काहीतरी चांगला आशीर्वाद हवा आहे आणि तो आशीर्वाद तुम्ही मला नक्की द्याल अशी माझी खरं ईश्वरचरणी भैरोबाच्या मंदिराच्या इथं जी आपली सभा चाललेली आहे तिथं मला आशीर्वाद द्याल अशी माझी इच्छा आहे. खरं तर मी काही खूप मोठी नाहीये, मला एक 7-8 महिन्याचाच असा हा अनुभव आहे. मी ह्याच्या आधी साहेबांना फक्त पाठीमागून असा पाठिंबा देत आलेली आहे. साहेबांचं अचानक निधन झालं आणि 20-21 दिवसातच लगेच निवडणुका लागल्या आणि मला माझं कुटुंब सांभाळून, म्हणजे आमचं एकत्र कुटुंब आहे आणि त्या एकत्र कुटुंब सांभाळून मला आमचा चिंचवड मतदारसंघ सांभाळायला लागला आणि मला लगेच निवडणुकीला उभं राहायला लागला. खूप कठीण परिस्थितीतून मी निर्णय घेतला की घर पण कसं सांभाळायचं आणि बाहेर पण कसं पडायचं. पण माझं प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अंतर्गत जवळजवळ 1500 महिला बचत गट आमच्या आहेत आणि त्या प्रचंड अशा महिला बचत गटांच्या अंतर्गत मी काम करत होते आणि त्याच्यामुळे मला खरं तर ही ताकद मिळाली आणि त्यामुळे मी खरं तर हे उभं राहू शकलेले आहे. कारण अशक्य होतं हे एवढं सांभाळणं, कारण चिंचवड मतदारसंघ हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. 5,65,000 असं मतदान ह्या मतदारसंघामध्ये आहे. कारण खूप मोठा असा आणि महिलांची मला जास्त मदत या खरं तर निवडणुकीमध्ये दरवेळेसच साहेब होते तेव्हापासून आम्हाला महिलांची जास्त मदत होत असते. कारण भाऊंना सगळेजण साहेबांना सगळेजण भाऊ म्हणायचे, त्यामुळे मी सगळीकडे जिथं जाईल तिथं भाऊंना नेहमी भाऊ म्हणत असल्यामुळे मी म्हणायचे तुमच्या नंदा म्हणा, तुमच्या बहिणी भेटल्या, नात्याने सगळ्या माझ्या नंदा लागतात, एवढ्या नंदांना मी एकटी भावजाई कशी काय तोंड देणार. असं आमचं नातं हे जुळलेलं आहे आणि तुमचं माझं पण भावजाई नंदेचंच नातं आहे. भाऊ जरी नसले तरी तुमची वहिनी आहे, कधी पण तुम्ही आलात
तरी मी कधीही तुम्हाला मोकळ्या हाताने पाठवणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देते. तेव्हा खूप उशीर झालेला आहे, मला माहिती, जेवणाची वेळ झालेली आहे, सगळ्यांची चुळबुळ सुरू झालेली आहे. खरं तर माझ्यासाठी तुम्ही सगळेजण थांबलात, मला 2 शब्द ऐकून घेण्यासाठी इथं थांबलेला आहात, त्याबद्दल खरंच मी धन्यवाद मानते. जेव्हा पुढच्या वेळेला आणि तुमचं पण जे कामानिमित्त बचत गटाच्या माध्यमातून जी काही कामं असतील ती मी करण्याचा प्रयत्न करीन. जर तुम्ही माझ्याकडे आलात तर आपण नगर परिषद असेल, अजून कुठं सबसिडी वगैरे भेटत असेल तर त्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या सदस्यांना वगैरे घेऊन आलात तर ते नक्की काम माझ्या हातून घडलं तर फार मला बरं वाटेल. तर तेव्हा बाळासाहेब आहेत, मी आहे, आपले भाजपचे सगळे कार्यकर्ते आहेत, आपले देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप योजना आलेल्या आहेत. त्या योजना फक्त आपल्याला माहीत होण्याची हे पाहिजे, त्या माहीत झाल्या की आपल्याला त्या माहीत होण्यासाठी माझ्या माध्यमातून तुम्हाला त्या माहीतही होतील. आणि त्या कारण सगळीकडे सारख्या योजना असतात, असं नाही की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वेगळ्या आहेत आणि नगर परिषदेला वेगळ्या आहेत, असं काही नाही, किंवा ग्रामपंचायतीला वेगळ्या आहेत असं नसतं. नाही, त्या सगळ्या सगळीकडे सारख्या असतात. तुमच्या इथं शिवणकाम शिकवलं जातं तर आमच्या इथंही ते शिकवलं जातं. वेगवेगळ्या अशा योजना आहेत, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता, तुम्ही स्वतःसाठी काही ना काहीतरी करू शकता, स्वतःच्या कुटुंबासाठी एक काहीतरी नाही 10 रुपये नाही तर 5 रुपयाचा काय होईना रोजचा एक असा काहीतरी व्यवसाय तुम्ही करू शकून आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकता. एक असं तुम्ही एक स्वतःच्या मनाची खुणगाट बांधा. मी स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे, मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे आणि मला पूर्णपणे माझ्या कुटुंबाचा आधार आहे माझं कुटुंब. त्याप्रमाणे तुमच्या घरातही तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि पूर्णपणे तुम्हाला आधार देतील आणि तुम्ही फक्त उभं राहायची ताकद दाखवा. आपण उभं राहिलो तर सगळेजण आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपण पुढे जाण्यासाठी मार्ग हे करतो. माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला 33% आरक्षण दिलंय, म्हणजे नुसतंच ते निवडणुकांपुरतं न दिलेलं असताना या बाकीच्या गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी दिलेलं आहे. तेव्हा आपण सगळेजण भाजपने आपल्याला एवढं मोठी ताकद दिलेली असताना त्याला पुढे गेलो तर फार बरं होईल आणि माझ्याही हातून काहीतरी तुमच्या ह्याच्यासाठी काम होईल असं मला निश्चित वाटतंय. कारण कुणीही सगळेजण मला अगदी नेहमी ऐकतात, मी खूप मोठी वक्ती नाहीये, कारण मी जे काय आमच्या इथं घडलेलं आहे 8 महिन्यामध्ये मला जे काही करता आलंय, साहेबांसारखा मला सिंहाचा वाटा घेता नाही आलेला आहे, पण एक छोटा खारीचा वाटा का होईना पण मी घेतलेला आहे आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो नेणार आहे. आणि दरवेळेला तो इथून पुढचा काळ जोपर्यंत मला करता येईल तेवढं पूर्णपणे करण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि केल्याशिवाय राहणार नाहीये असा माझा निश्चय आहे. तेव्हा तुम्ही सगळ्याजणी माझ्या पाठीशी राहाल आणि सर्व भाऊ पण माझ्या पाठीशी राहाल, कारण भाऊंचं पण कौतुक आहे की ते महिलांना प्रोत्साहन देतील आणि त्यांनाही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील, असं मी भाऊंना पण सगळ्या कळकळीची विनंती करते. तेव्हा मला सगळ्यांना एकदा शुभेच्छा. नवीन वर्षाच्या पण तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा. धन्यवाद. ऐकत होतो, परंतु ताई बोलतात का भाऊ बोलतात असा एक भास होत होता आणि गर्वाने छाती फुगत होती. खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणले की साळुंबरी गावची सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्याल. ताई तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही पहिल्याच मीटिंग मध्ये आम्ही ठराव तयार करणार आहेत. तुमच्या नावाचे ठराव आणि विकास कामाचा विषय घेऊन आम्ही तुमच्या ऑफिसला नक्कीच येणार आहोत आणि तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की खाली हात